राहण्याची सोय, मोफत वायफाय आणि इतरही सुविधा। विद्यार्थ्यांनो, असा करा शासकीय वसतिगृहासाठी अर्ज। विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राहण्याची सोय, मोफत भोजन, मोफत वायफाय आणि इतर अनेक सुविधा आता शासनाच्या वसतिगृहांमध्ये उपलब्ध होणार आहेत। सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या एकूण 18 शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार असून या वसतिगृहांची एकूण क्षमता 1510 विद्यार्थ्यांची आहे। या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, नाश्ता, भोजन तसेच अभ्यासासाठी मोफत वायफाय सुविधा दिली जाणार आहे। याशिवाय ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य आणि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सुविधा देखील उपलब्ध असतील। विशेष बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केला असेल पण जागा उपलब्ध न झाल्यामुळे प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत निवास आणि भोजनासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते, मात्र त्यासाठी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असणे आवश्यक आहे। ही योजना मुख्यतः अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे। जे विद्यार्थी आपल्या गावापासून दूर राहून 8वी पासून पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे। अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे।